नमस्कार मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुमचं सर्वांचं मयुरी पालवे चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर पहा की आज आपण माहिती पाहणार आहोत की सोमवारची पूजा करायची, पण सोमवारची पूजा जर तुम्ही प्रदोष काळामध्ये जर केली, प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळचा असतो, त्या काळामध्ये जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त फळ भेटतं आणि जास्तीत जास्त तुमच्यावर कृपा होती. कारण ती सेवा मी केलेली आहे. मी का सांगते, कारण मला अनुभव आलेला आहे आणि मी 4-5 वर्ष झाली ही सेवा करते आहे. लग्नाच्या अगोदर जास्त होत होती, लग्न झाल्याच्या नंतर थोडासा फरक झाला. पण देवावर श्रद्धा आहे, मनातून भाव आहे. जरी पण मंदिरामध्ये जाणं नाही झालं तरी मी घरी शिवलिंग ठेवलेलं आहे. मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेन. घरी शिवलिंग ठेवलेलं आहे. रोज अंघोळ झाल्याच्या नंतर मी त्याची सेवा करत असते. रोज म्हणजे माझ्याच्याने जास्त जरी काही झालं नाही तरी, म्हणजे बेलाचं झाड पण नाही आहे आमच्या इथं जवळ कुठं, बेलाचे पान भेटत नसतं तरी पण मी नुसतं पाणी अर्पण करूनच पूजा करत असते. चंदन भस्म लावत असते. आणि हा आणखीन एक गोष्ट की पहा, आपण भस्म लावत असतो महादेवांना, तर भस्म लावत असताना म्हणजे भस्माचा विषय निघला म्हणून मध्येच मी ते सांगते आहे की भस्म हे पहा आपण कोरडं लावतो नाही का, कोरडं लावत असतो. पण भस्म आहे ना तसं कोरडं लागत पण नाही. तुम्ही आहे ना थोडंसं असं हातावरती घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यावरती उघडायचं आणि असं मग देवाच्या म्हणजे आपल्या शिवलिंगाला लावायचं. म्हणजे ते चांगलं पण असतं, कारण कोरडं लावण्यापेक्षा ओलं लावलेलंच चांगलं असतं देवांना. त्याच्यानंतर चंदन लावलेला चांगला असतो, लाल चंदन, पिवळा चंदन असतो. तुम्ही कोणता लावला तरी पण चांगला असतं, कारण जी पूजा असेल तसं म्हणजे देवांना चंदन चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की आपण शिवलिंगावरती हळद कुंकू लावायचं नाही आहे. आपण हळद कुंकू कुठं लावू शकतो, जिथं हस्तकमल आहे पार्वतीचं, तिथं आपण लावू शकतो. परंतु शिवलिंग, बऱ्याच महिला काय करतात की सोमवारचा उपवास धरतात. बघा आता श्रावण सोमवार येणार आहे, तर श्रावण सोमवारी बऱ्याच महिला उपवास करतात आणि देवाची पूजा करायला मंदिरामध्ये जातात. जाताना हळद कुंकू घेऊन जातात आणि हळद कुंकू तिथे येण्याच्यानंतर शिवलिंगावर लावतात. परंतु शिवलिंगावरती आपल्याला हळद कुंकू लावायला जमत नाही. हा पण नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. पहा, शिवपुराणामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या गोष्टी मला माहीत आहेत, ज्या गोष्टी मी पाहते, त्याच तुम्ही पण पाळायच्या आहेत. तसं जर तुमच्याकडून एखादी गोष्ट चुकून घडली तर देव त्याला माफ करतात. पण एखादी गोष्ट माहीत असून सुद्धा तुम्ही जर ते करत असाल तर ते आपल्याकडून पाप होतं, ते आपल्याकडून चुकतं. म्हणजे पाप असं मोठं, देव असं मोठं कोणतं पाप देत नाहीत, पण ते चांगलं नाही राहत ना आपल्यासाठी पण नाही. म्हणजे ते नाही करायचं, ज्या गोष्टी माहीत आहेत त्या नाही करायच्या. त्याच्यानंतर सोमवारी पहा की बेलाचे पान असते, बेलाचे पान तोडायचं नाही, सोमवारी नाही तोडायचं. आता सोमवारची पूजा असते नेमकं, काही महिलांना लक्षात राहत नाही आदल्या दिवशी तोडायचं. म्हणजे जास्त तर त्याच दिवशी पूजाला जायचं असतं, मध्ये बेलाचं झाड कुठं तरी असतं आणि जाताना बेलाचं पान तोडून घेऊन जातात. तर तसं नाही करायचं, आदल्या दिवशी बेलाचे पान. आता मी पशुपतिव्रत केले, 108 पानं मी बेलपत्राचे देवांना अर्पण करायचे, पण मी आदल्या दिवशीच तोडून घेऊन यायचे. म्हणजे सोमवारच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी घेऊन यायचे. आणि म्हणजे ते तुटलेले पण नाही पाहिजे. ह्या गोष्टी बारीक बारीक खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तुटलेलं पान पण नाही पाहिजे. त्याच्यानंतर पहा, आता सेवा करत असताना ही सेवा प्रदोष काळची करायची आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रदोष काळ म्हणजे पहा, सूर्य मावळायला चाललेला असतो, सूर्य म्हणजे मावळला आणि अंधार पडणार असतो. ह्या टायमिंगला बघा आपल्याला ऊन पण पडलेलं दिसलं नसतं, अंधार पण झालेला असतो. ह्या टायमिंगला साक्षात महादेव शिवलिंगामध्ये असतात, साक्षात महादेव शिवलिंगामध्ये असतात. आणि हे म्हणतात म्हणून नाही, पण शिवपुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ते विराजमान असतात शिवलिंगामध्ये. आणि तुम्ही जर मनोभावे सेवा केली ह्या काळामध्ये तर याचं फळ खूप भेटतं. कारण सोमवारी प्रदोष काळामध्ये जर पूजा केली ना तर याचं फळ खूप भेटतं. तर ती कशी करायची आहे, तर पहा की आपण म्हणजे आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्या आपण जास्त प्रिय वस्तू आहेत. पहा, देवांना आपण काळी तीळ वाहू शकतो. त्याच्यानंतर काळी मिरची म्हणजे आपल्या त्या खायच्या मिरच्या त्या नसतात मिरच्या, तर छोटी गोल काळी मिरची असते पहा, ते व्हायचे असते. ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तीळ वाहू शकता. काळे तीळ नसले तर साधे तीळ पण घ्यायचे. पूजाच्या सामानामध्ये आपण जाताना सगळ्यात महत्त्वाचं आपण पाणी घ्यायचं आहे. आपण जर कुठं देवावरून कुठून पण गंगाजल आणलेलं असेल तर गंगाजल घ्यायचं आहे किंवा तांब्यामध्ये. आणि पाणी वाहताना देवांना आपला जो तांब्या असतो बघा, आपला जो तांब्या आहे ना तो तांब्याचा असतो, तो व्हायचा आहे, पितळाचा किंवा साधा स्टीलचा, त्याने नाही. आणि त्याच्यानंतर ते घ्यायचं. त्याच्यानंतर हळद कुंकू घ्यायचं आहे. पण हळद कुंकू कशाला लागतं, त्याच्यानंतर भस्म घ्यायचा आहे आणि चंदन घ्यायचा. त्याच्यानंतर पांढरे फुलं घ्यायचे, कारण देवांना पांढरे फुलात खूप प्रिय आहेत. तुमच्याकडे नसतील, 1-2 भेटले तरी चालतं, पण तुम्ही घ्यायचे आहेत. कारण आपण तुम्हाला सांगू का, जेवढी जास्त सेवा करतात महादेवांची तेवढी आपल्याला भक्ती म्हणजे तेवढं आपल्याला देव प्रसन्न होतात, खरंच होतात. कारण मला अनुभव आलेले आहेत, मी सेवा केलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तेवढ्या वस्तू घ्यायच्या. त्यानंतर पाणी घ्यायचं
आणि असं नाही की तुम्ही चप्पलच घालून जा किंवा नका जाऊ, काहीचे मंदिर जवळ असतं किंवा लांब असतं नाही का, पण स्वच्छ जायचं आहे. आणि शक्यतो काळे कपडे घालून नका जाऊ. सोमवारी काळे कपडे महादेवांची पूजा करताना नाही घालायचे. म्हणजे तुम्ही पांढरे घाला किंवा दुसरे घाला, पण अशी निगेटिव्ह एनर्जी असं काही घालू नका, कारण देवांना आपण पांढरं घालतो असं. श्रावण सोमवारी तुम्हाला प्रत्येक महिलाच्या अंगावर, मुलींच्या अंगावर पांढरे कपडे दिसतात, कारण ते घालतात, चांगलं असतं ते श्रावण सोमवारीचं असतं. पण जी ही सेवा आहे प्रदोष काळामध्ये फक्त सोमवारी नाही, तुम्ही जर ही रोज जरी केली, रोज जरी महादेवांना गेलात, म्हणजे रोज, आणि सेवा करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही दिवसभरामध्ये कधी करा. सकाळी काम आहे तुम्हाला तर संध्याकाळी करा, संध्याकाळी काम असेल तर सकाळी करा, सकाळी काम असलं तर दुपारी करा, पण कधी पण करा, दिवसभरामध्ये आपल्याला ते फळ भेटत असतं. पण प्रदोष काळाचं हे खूप जास्त महत्त्व आहे, कारण त्यावेळेस साक्षात शिवलिंगामध्ये महादेव असतात, आणि हे खरी गोष्ट आहे. हे सगळं सामग्री घ्यायची आहे आपल्याला. आणि तुम्हाला जर जमलं तर जाता जाता तुम्ही एक तुपाचा दिवा, आणि दिवा पण घ्यायचा आहे. की आपण प्रत्येक सोमवारी घरातून नवीन दिवा नेऊ शकत नाहीत, तर दिवा नेताना ना आपण पीठ मळायचं. आपलं गव्हाचं पीठ असतं, त्या गव्हाच्या पिठाचा मस्त असा दिवा करायचा, कारण तो तुटत नाही. आणि निबार पीठ मळायचं, त्याचे दिवा करायचा. एक बेलाच्या झाडासाठी करायचा, नंदीसाठी करा, आणि शिवलिंगापाशी ठेवण्यासाठी करा. किंवा तुम्ही 5 दिवे जरी केले तरी चालतील, परंतु 2 जरी केले किंवा 5, 1 जरी केला तरी चालतो, म्हणजे तुमच्या श्रद्धेनुसार करा. आणि वात तुम्ही फुलवात केली तरी चालेल किंवा साधी वात केली तरी चालेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण सोबत घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर एक ताट घ्यायचा. तुम्ही सामान जरी पिशवीमध्ये घेऊन गेला असाल, ते पूजेचं सामान जे असेल ते तुम्ही पिशवीत घेऊन गेला असाल, त्याच्यामध्ये एक ताट न्यायचं आहे, कारण तिथं गेल्याच्या नंतर आपल्याला पिशवीतून काढायचं, मग पूजा करायची. त्याच्यापेक्षा आपण ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं. मंदिरामध्ये गेल्यावर पहिली घंटा वाजायची, आणि घंटेचं पण एक महत्त्व आहे. आपण गेल्याबरोबर घंटा वाजायची आहे, परत वापस येताना, मागं येताना घंटा वाजायची नसते, हे पण लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या ह्या तुम्हाला माहीत नसतील म्हणून मी सांगते आहे. तुम्हाला माहीत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, पण तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या पण कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्की देईन. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देईन. तर की आणि जायचं आहे, घंटा वाजायची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर नंदीची पूजा केली जाते. हे बऱ्याच महिलांना माहीत नसतं की नंदीची पूजा अगोदर असते, नंतर महादेवांची पूजा असते. गेल्याबरोबर अगोदर नंदीला पाणी, पूजा, अगरबत्ती, धूप, दीप सगळं करायचं आहे. साखर ठेवायची आहे. आपण गोड काही जर तुम्हाला करता आलं तर गोड करायचं, बिना मिठाचं करायचं. तर बिना मिठाचं आपण काय करू शकतो, बाजरीची भाकरी असते किंवा ज्वारीची भाकरी असते, आपण मलिदा करू शकतो गुळाचा, नाही का, तेल टाकायचं असं मस्त मलिदा करू शकतो. तो पण आपण देवाला प्रसाद किंवा ठेवू शकतो. त्याच्यानंतर शिरा करू शकतो. त्याच्यामध्ये पण मीठ नसतं. आपण खीर पण करू शकतो. ह्या म्हणजे बिना मिठाच्या. नाही तर नुसतं तुम्ही गूळ घेऊन गेले किंवा साखर घेऊन गेलात तरीही चालतं. हे देव भोळे इतके आहेत की तुम्ही ते म्हणत नाहीत मला या सगळ्या गोष्टी घेऊनच या म्हणून, पण आपल्या मनासाठी, आपल्याला चांगलं वाटावं यासाठी तुम्ही नुसतं रोज एक तांब्याभर पाणी जरी देवांना अर्पण केलं तरी पण देव प्रसन्नच होतात. असं काही नाही, पण मी तुम्हाला सांगते, कारण आपण जेवढं जास्त पूजा करतो तेवढं आपल्यासाठी पण चांगलं आहे, सकारात्मक आहे, आणि देव आपल्यावर कृपा करतात. तर तिथं गेल्यानंतर अगोदर नंदीची पूजा करायची आहे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जायचं, आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आणि हे सगळी पूजा करत असताना ओम नमः शिवाय जब तुम्हाला म्हणता आलं तर तो म्हणा, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा तुम्ही जाप करत राहायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही आणि सगळं ताटामध्ये काढायचं, कारण बाहेर नंदीची ज्यावेळेस पूजा करतात त्याच वेळेस सगळं ताटामध्ये घ्यायचं, कारण आपली सेवा ही चांगली होईल यासाठी. आणि जास्त गर्दी असेल ना तर थोडंसं निवांत थांबायचं, कारण आपण देवासाठी 5-10 मिनिट तर देऊ शकतोच ना. तर आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सगळं घ्यायचं. सगळ्यात अगोदर तुम्ही जर म्हणजे तुमच्याकडे दूध आहे नाही मला माहीत नाही, पण दूध असेल तर सगळ्यात अगोदर दुधाने अभिषेक करायचा. त्याच्यानंतर पाण्याने करायचा, आणि दुधाने करायच्यानंतर पाण्याने करायचा. म्हणजे अगोदर स्टार्टिंगला पाण्याने करायचा, नंतर दुधाने करायचा, त्याच्यानंतर परत पाण्याने पूर्ण शिवलिंग असं धुवून काढायचं. त्याच्यामध्ये लोकांना सवय असते शिवलिंगावरती नारळ आणून ठेवणार किंवा प्रसाद शिवलिंगावरती आणून ठेवणार. तुम्ही तरी ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत, कारण डायरेक्ट शिवलिंगावरती देवावर वजन आहे टाकायचे. शिवलिंग असतं ना त्याच्या थोडंसं साईडला प्रसाद ठेवायचा आहे. कुठं ठेवला तरी तो देवांनाच अर्पण आहे, तो ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण नारळ देवाला फोडत पण नाहीत, आपण सोबतच नारळ घेऊन जायचं आहे पूजा करताना. म्हणजे असेल तर घेऊन जा, नसेल तरी पण चालेल, एवढं काही नाही. त्याच्यानंतर ते तसं म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर चंदन आणि भस्म आपण घेऊन गेलेलो असतो. तुम्ही अगोदर भस्म लावा, त्याच्यानंतर चंदन लावा, आणि हळद कुंकू जर नेलं असेल तर की पार्वतीचं हस्तकमल असतं, असं शिवलिंग असतं म्हणजे हे असं आहे इथं शिवलिंग आहे, आणि इथं जलाधारी आहे, इकडे जलाधारी असते.
तर ह्या जलधारीच्या इथं शिवलिंगाच्या इथं हस्तकमल असतं, म्हणजे जो पण साईडचा गोल भाग आहे तिथं हस्तकमल असतं पार्वतीचं. तुम्ही तिथं हळद कुंकू लावू शकता, कारण ते पार्वतीचं आहे. त्याच्यानंतर पहा, म्हणजे मी ही जी तुम्हाला पूजा सांगते आहे, मी ती डायरेक्ट सरळ सांगते आहे, की तुम्हाला सांगत नाही तुम्ही अगोदर गणपतीची पूजा करा, नंतर कार्तिकेयची करा, नंतर तुम्ही देवांच्या ज्या 5 मुली आहेत त्यांची करा, नाही का, किंवा जलाधारीपाशी हे आहे ते, असं सांगत नाही. कारण एकदम सरळ साधी सेवा सांगते आहे. कारण याच्यामध्ये ना बऱ्याच महिलांना माहीत नसतं की नेमकं कोणाचं स्थान कुठं आहे हे माहीत नसतं, आणि मग ते कन्फ्यूज होतात, त्यांना माहिती समजत नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट अशी सेवा केली तरीही देवांची कृपा होतेच. त्याच्यानंतर पहा की साईडनी जे असतं ते, आणि भस्म लावताना पहा 3 लावायचे आहेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. चंदन लावायचा, फुलं अर्पण करायचं. पांढरे फुलं खूप शुभ असतात, देवांना आवडतात ते. तर पांढरे फुलं नेताना पण तुम्ही जरा चांगले न्या, म्हणजे जे आवडत नाही देवाला नेमकं तेच घेऊन जातात. तर तुम्ही जाईचं पण न्या, किंवा दुसरे कोणते असतील पण जास्त धोत्र्याचं न्या ते पण, किंवा पांढरं गुलाब असेल तर ते पण घेऊन जा. लाल गुलाब घेऊन गेला तरी पण चालेल, पण नंदीला पण हे फुलं अर्पण करायचे आहेत आपल्याला, बरं का. त्याच्यानंतर ते फुलं ठेवायचे आहेत. आणि ही पूजा करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करा, आणि पूर्ण सेवा आणि दिवा लावायचा नंतर. म्हणजे तुम्ही अगोदर जरी लावला तरी चालतं, कारण मी जशी सेवा करते तशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, उलटं सुलटं काही सांगितलेलं नाही आहे, कारण मी पण अशीच सेवा करते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देवाला ना क्षमा मागायची काही गोष्टींसाठी, की म्हणजे पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर मी एवढ्याच गोष्टी घेऊन जात असते, मी जास्त काही नेत नाही. तुमच्याकडे तीळ असतील तर तुम्ही चंदन भस्म लावल्यानंतर तीळ टाका. तुमच्याकडे जर तांदूळ असते तर तांदूळ तुम्ही म्हणजे तांदूळ लगेच अर्पण करा. त्याच्यानंतर तुम्ही मूग घेऊन गेलेला असेल तर मूग टाका, नाही का, मूग पण अर्पण करा, नाही का. अशी पूजा करायची आहे, जे असेल ते नंतर अर्पण करायचं आहे. आणि देवाला क्षमा मागायची आहे, की देवा माझ्याकडून जर काही चुकलं असेल मनातून, आणि तुम्ही इथपासून, म्हणजे हृदयामध्ये परमेश्वर आहे. आपण जर मनातून देवाला एकदम असे डोळे मिटून, बाहेर काही होऊ द्या, पुढंच लक्ष द्यायचं नाही, तुम्ही जर मनातून म्हणले ना, हे देवा माझ्याकडून जे चुकलं ते मला माफ कर, माझ्याकडून काही सेवा चुकली असेल तर माफ कर, नाही का, असं म्हणायचं देवाला. तर पहा की ही सेवा खरंच, म्हणजे असं जर म्हणलं तर देव मला कोणतंच आपलं काही जर म्हणजे काही चुकलं असेल तर तरी पण ते आपल्याला माफ होतं, असंच म्हणायचं. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जास्त कोणी गर्दी नसेल तर तिथे तुम्ही 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणू शकता, किंवा तुम्ही 11 माळासुद्धा जपू शकता. तुम्ही जितकं जास्त वेळ श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणता तितका वेळ तुमचं मन भारी राहील, तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. तुम्ही तिथे गेले, मला कमेंट करा, तुम्ही जरी सेवा केली ना, तुम्ही कमेंट करा मला नेमकं काय वाटलं ते. म्हणायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुम्हाला हे नसेल येत तर तुम्ही ओम नमः शिवाय पण म्हणा, चांगलंच आहे कोणतं पण म्हटलं तरी पण. आणि तुमचं मन इतकं शांत होईल, तुम्हाला एवढं भारी वाटेल, तेवढ्या टायमामध्ये तुम्हाला वाटेल की हां, देव आपल्यासोबत आहेत, आपल्या समोर आहेत, आपल्याला प्रसन्न झाले आहेत. आणि तुमच्या मनामध्ये काही वाईट असेल, किंवा घरामध्ये काही अडचणी असतील, म्हणजे घरामध्ये कटकट असेल, किंवा मुलांचं काही असेल, किंवा फॅमिलीमधलं कोणाचं असेल, किंवा तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे, की देवा माझी अशी इच्छा आहे, नाही का, म्हणजे असंच काय असेल ते बोलून टाकायचं, नाही का. पाहते ही सगळं तुम्ही जर प्रदोष काळामध्ये पूजा केली ना, देवापर्यंत पोहोचते ही. आणि त्याच्यानंतर तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करा. त्याच्यानंतर तुम्हाला आरती येत असेल तर आरती करा. आणि दिवा मी तुम्हाला सांगितलं होतं, एक पिठाचा आपला म्हणजे मळून पीठ त्याचा एक दिवा बनवून तिथं ठेवा, कारण तो आपण परत मागं घेऊन येऊ शकत नाही. तिथं ठेवलं तर तिथं आता बरेच लोक येतात, तो दिवा तिथं राहीन नाही का, आणि प्रत्येक वेळेस वेगळा वेगळा तर तुम्ही काही घेऊन जाऊ शकत नाहीत. तर आहे ना, तिथं घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तो दिवा लावायचा आहे. आणि अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावा. 4 अगरबत्ती असतील तर 2 देवापाशी, 2 नंदीपाशी लावा. 2 दिवे असतील तर 1 दिवा देवांपाशी लावा, 1 नंदीपाशी लावा, बरं का. आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर आरती होत असेल तर आरती करा. बाकीच्या किंवा दुसरं कोणी, आणि त्या पिरियडमध्ये कोणाला रागवू नका किंवा बडबड करू नका, नाही का. नाहीतर काही महिलांना सवय असते की पूजाला बसायचं, असं 4-5 जणींनी बसायचं आणि गप्पा मारायच्या, हे असं झालं तसं झालं, दुसऱ्यांची निंदा करायची नाही तिथं. पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांची निंदा ही देवांना अजिबात आवडत नाही. आणि तुम्ही ही पूजा करत असताना मी सांगितले म्हणून फक्त कृती करू नका. तुमच्याकडं सामान असेल नसेल माहीत नाही, पण जे पण असेल तुमच्याकडे नुसते अक्षता जरी असल्या, तुमच्याकडे नुसतं पाणी असलं, तुम्ही नुसतं पाणी जरी घेऊन गेलं देवांना, तरी पण देव प्रसन्न होतात. ही सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपण बाहेर निघत असतो पहा, आणि आपली चौकट असते पहा, मंदिराची चौकट असते. आणि ही एक गोष्ट आता लक्षात ठेवायची आहे, खूप महत्त्वाची आहे, की तिथं पहा नशीब म्हणतो ना आपण, नशिबामध्ये ज्या गोष्टी असतात, आणि आपण जर त्या चौकटीच्या तिथं हळद कुंकू लावायचं. मी तुम्हाला सांगते, हळद कुंकू लावा, 1 दिवा लावा, आणि साखर ठेवा. तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं ठेवा, एका साईडला पण उजव्या साईडला ठेवा.
तिथं म्हणतात, म्हणजे म्हणते तसं मी पण ती सेवा करत असते, देवांना गेल्यावर कायम करत असते. तिथं ना जी लक्ष्मी असते ते नशीब बदलणारी जी असते ना तिथं लक्ष्मी असते आपण तिथं प्रार्थना करायची आहे की हे देवी माझ्या म्हणजे आपल्या नशिबाच्या विरुद्ध काय चाललेलं असेल, तुमच्या मनामध्ये वेगळं असेल किंवा वेगळं काय होत असेल तर तुम्ही ते म्हणायचं आहे तिथं की माझं असं असं आहे, ते मला नको आहे किंवा असं जे जे असेल तुमच्या मनामध्ये ते तुम्ही तिथं म्हणायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. तिथं जर तुम्ही ही पूजा केली ना तर म्हणजे चांगलंच आहे तिथं. तर तिथं ती दारामध्ये भाग्यलक्ष्मी असते आणि त्या भाग्यलक्ष्मीला जर आपण प्रार्थना केली तर खरंच ती देवांपर्यंत पोहोचते, कारण देवाच्या दारात ती भाग्यलक्ष्मी सेवा करत असते. देवाने जर सांगितलं की याच्या नशिबामध्ये हे आहे पण आपल्याला म्हणजे असं करायचं आहे तर ते खरंच होतं. आणि ह्या गोष्टी अशा गोष्टी सारख्या नाही आहेत, खऱ्या आहेत. तुम्हाला माहिती फक्त एक तांब्या पाणी एवढं जरी तुम्ही केलं, पाशी उपरांत तुम्ही जर ऐकत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. देवांचं किती कृपा होते, किती जणांना झालेली आहे. हजारो भक्त आहेत याच्या आपल्या सगळीकडे हजारो भक्त आहेत जे देवांची सेवा करत असतात. तो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जर मंदिरामध्ये जाणं नाही झालं तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण हे लक्षात ठेवा तिथं सेवा म्हणजे तिथं दिवाबत्ती दर्शन करायचं आहे. बाकीच्यांना साखर द्यायची आहे, निघताना आपल्याला घंटा वाजायची नाही आहे, पण एवढीच पूजा करा तुम्ही प्रदोष काळामध्ये. तुम्हाला फळ 100% भेटेल, नक्की भेटतं हे फळ तुम्हाला. मला जी माहिती आहे, जी मी सेवा केलेली आहे आणि मला ज्या गोष्टींचं फळ भेटलेलं आहे तीच मी माहिती तुम्हाला आणि मनापासून सांगितलेली आहे. मी अशी कोणाची वाचून किंवा कोणाची हे करून सांगितलेली नाही आहे. आणि तुमची जर सेवा तुम्हाला मंदिरामध्ये जाता येत नसेल, तुम्हाला काही पण प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही घरी एक पण तुम्ही ठेवाच नाही का, घरामध्ये एक छोटंसं शिवलिंग ठेवा, एक छोटंसं ठेवा एकदम नाही का, कुठं पण भेटतं तर शिवलिंग ठेवा, नंदी ठेवा, त्याचा अगोदर अभिषेक करा. मग अभिषेक करून त्याची म्हणजे स्थापना करा, नंदी ठेवा आणि नियमाने रोज रोज नांगोळ झाली ना की एक तांब्या पाणी टाकायचं आणि देवाला आपली रोज बोलून दाखवायचं का आपल्या मनामध्ये काय. आपण एखाद्या मित्रापाशी मैत्रिणीपाशी किंवा घरच्यांपाशी कसं बोलून दाखवत असतो तशी प्रत्येक गोष्ट देवांपाशी बोलून दाखवायची. आपलं हृदयाचं नातं देवांचं आणि आपलं जुळतं आणि आपल्यालाच वाटत असतं की आपलं कोणीतरी ऐकतं आहे. ही गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे आणि हे सगळं म्हणजे तुम्ही घरी करा. घरी जर ठेवली तर तुम्ही रोजच सेवा करता, कारण मंदिरामध्ये रोज जाणं होत नाही. संध्याकाळी आपण आपल्या देवघरामध्ये पण दिवा लावत असतो. त्या दिव्यासोबतच आपण बाहेर म्हणजे छोटेशी अशी कुंडी असेल किंवा तुम्हाला जसं ठेवता येईल तशी जरी तुम्ही बाहेर ठेवा, देवघरामध्ये ठेवलं तरी चालेल शिवलिंग, पण तुम्हाला जसं जमेल तसं ठेवायचं आहे. मी माझ्या माहेरी ठेवलं होतं, कुंडी होती त्याच्यामध्ये ठेवलं होतं, एक झाड लावलं होतं. त्या झाडाची सावली, एवढी मोठं झाड झालं होतं ना, त्याची सावली शिवलिंगावर पडायची. त्यालाच मी तांब्या बांधलेला होता, त्याच्यातून पाणी पडायचं. आणि इथं पण मी आणलेली, इथं झाड मोठं झालेलं नाही अजून, पण मी कुंडीमध्येच ठेवलेलं आहे कारण रोज सेवा होती. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपला, मी माहिती जरा जास्त सांगितली, पण तुम्ही ही माहिती लक्षामध्ये ठेवा आणि अशीच पूजा करा. तर झालेली सेवा देवांच्या चरणी अर्पण करते आणि अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी जेव्हा पण असे महादेवांचे व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत ते पोहोचतील. आणि तुम्हाला मी माहिती सांगितलेली कशी वाटली ते सांगा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते सांगा, तुम्हाला काय वाटतंय ते पण सांगा. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा. मला पण तेवढ्या एका कमेंटने व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच भारी वाटतं. तर चला, धन्यवाद.